राष्ट्रीय जनगणनेला लवकरच सुरुवात होणार आहे। केंद्र सरकारच्या संकेतानंतर राज्य शासनाने सर्व जिल्हा प्रशासनांना पूर्वतयारीच्या सूचना केल्यात। त्यावरून छत्रपती संभाजीनगर महापालिका देखील कामाला लागली आहे। जनगणना सुरू झाल्यास महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर पडतील असं बोललं जात आहे। देशात दर 10 वर्षानंतर राष्ट्रीय जनगणना करणे आवश्यक आहे। केंद्राच्या सूचनेनुसार 2011 साली जनगणना झाली होती। त्यानंतर 2021 साली जनगणना होणे अपेक्षित होते, परंतु कोरोना महामारीमुळे ही प्रक्रिया राबवणे शक्य झाले नाही। आता प्रत्येक राजकीय पक्षाकडून जातनिहाय जनगणनेची मागणी जोर धरू लागली आहे। त्यामुळे केंद्र सरकारने विधानसभा निवडणूक होताच राष्ट्रीय जनगणनेचे संकेत दिले आहे। शासन आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर महापालिकेने पूर्वतयारीला सुरुवात केली आहे। शहरात महानगरपालिका प्रशासनाकडून जनगणनेची प्रक्रिया राबवली जाणार आहे। यासाठी मनपा प्रशासक यांच्या वतीने आगामी काळात होणाऱ्या जनगणनेच्या कामकाज व पत्रव्यवहारासाठी अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात येत आहे, असे पत्राद्वारे संबंधित विभागांना सूचित केले आहे। तसेच या कामासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांसह विविध विभागालाही सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत। जनगणना सुरू झाल्यास महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार असल्याची चर्चाही मनपा वर्तुळात सुरू आहे।